नमस्कार पब्लिक, कसे काय? समुद्र आपल्या बापाचाच आहे, फुकटच आहे, त्याच्यामुळे आम्ही घेऊन चाललोय. कसं काय मस्त ना, मी एकदम मस्त. मी आहे तुमची साक्षी आणि माझ्या मराठी लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो तुम्हाला एक गोष्ट मी सांगेन की जी आम्ही वेंगुर्ल्याची लोक आहोत किंवा जी लोक समुद्राच्या काठावर राहतात, ज्यांची गावं त्यांची घरं समुद्राच्या काठावर आहेत, त्यांच्यासाठी हा एक खूप सुवर्ण फायदा आहे की आम्हाला हवं तेव्हा आम्ही सनकिस जाऊन घेऊ शकतो, सन मेकअप घेऊ शकतो. आणि आमच्याकडे इथे एवढी ह्याची काय म्हणतात समुद्राच्या खजिन्याची ठेवण आहे, तुम्हाला मी दाखवते, तुम्हालाही आवडेल. आणि आमची मुलं खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात. सो आज आमचा व्लॉग इथे सुरू होतोय. का कशाला ते तुम्हाला मी सांगते. त्याच्या अगोदर इथे आमच्या छोट्या नाखवाला भेटा. राया, राया, से हाय. हा आमचा छोटा नाखवा. ओ नाखवा, राया, राया. राया, मम्मा आली 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 आली. राया, ए राया. ही आहे नाखव्यांची म्हणजे मासे पकडतात ती बोट. आजचा आपला व्लॉग इथे सुरू होतोय. बघू शकता. आणि हा आहे आमचा छोटा नाखवा, ज्याला या बोटीत ना मासे पकडायला जायचंय. हे आहे आमच्या समुद्राचा खजिना, जो इथे भरमसाठ पडलेला असतो. तो इथे फुकट आहे, पण तुम्ही गोव्याच्या किंवा अशा कुठच्या ठिकाणी जाल जिथे ह्याचे दागिने मिळतात, विकतात, हे या सगळ्या गोष्टीचे दागिने बनवून विकतात, हे इथे असे फुकट पडलेले आहेत. पण ह्याचं एक एक ब्रेसलेट आहे ना, माझ्या मते 300-400, आई कसं पण असेलच ना, 300-400ला हे विकले जातात. आणि तुम्ही बघू शकता इथे किती आहे खजिना आहोत. आमच्या रायाला नवीन छंद लागलाय मातीत खेळायचा, माती अंगावर घ्यायचा. सो आम्ही समुद्रावरची जी रेती आहे, वाळू आहे, ती घ्यायला आले आहोत. सो आता ते पिशवी भरून वाळू आम्ही घेतली आहे, ती आम्ही आमच्या मागच्या दारी जाऊन त्याच्यासाठी प्ले एरिया बनवणार आहे मातीचा. त्याच्यात तो वाळूत बिनधास खेळू शकतो. सीन हा झाला की साध्या मातीत खेळून त्याला मुंग्या आणि काय 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 पायाला चावलेत, त्याच्यामुळे आम्हाला तर पुन्हा रिक्स घ्यायची नाही. त्याला मातीची आवड आहे, चांगलं आहे, मातीत खेळू दे बिनधास. त्याच्यामुळे आम्ही वाळू घ्यायला आलो. समुद्र आपल्या बापाचाच आहे, फुकटच आहे, त्याच्यामुळे आम्ही घेऊन चाललोय. बघा किती माती घेतली. ह्या 2 पिशव्या बनवून आम्ही वाळू घेतलेला आहे, जे आम्ही बॅकयार्डमध्ये म्हणजे आपल्या मागच्या दारी रायासाठी घालणार आहोत. आणि ते आमचा राया वाळू खातोय. त्याचे हात बघा, तुम्ही हात बघा. नाही, तुम्ही बघू शकता की जे मासेमार आहेत ना, ते मासे पकडायला जायच्या तयारीत आहेत. ते मासे पकडायला जायच्या तयारीत आहेत. आणि आई रात्रीचे निघतात ना, रात्रीचे ते निघतात म्हणजे पहाटेच्या आसपास ती लोक आतपर्यंत पोचतात आणि मासे घेऊन ते सकाळी इथे येतात. सो ही त्यांची तयारी सुरू आहे. ते काय जाळं, इथे पण काही त्यांची तयारी सुरू आहे.
गोकर्णाची फुलं आहेत, फुलं जी समुद्राच्या काठावरच उगतात आणि ह्याची वेल किती लांबवर पसरली आहे बघा, सगळीकडे तीच आहे. आणि अगदी शेळ्या किंवा बकऱ्या जे काय आहेत ते पण तेच खातात आणि खूप छान दिसतात, त्यांचा रंग खूप छान असतो. सो ही झाडं तुम्हाला माहितीच असतील, ही रुईची झाडं आहेत. ही पिंक आहे आणि ती व्हाईट आहे, मी तुम्हाला दाखवते. आता ती पिंक आणि व्हाईट का आहे ह्याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे नाही आहे, पण ती पिंक आणि व्हाईट आहेत. आणि रुईच्या फुलांचं महत्त्व तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. आपण साक्षात हनुमंताला ही फुलं वाहतो. फुलं ह्याची पानं वाहिली जातात आणि ह्याची पानं अगदी औषधही असतात. ह्याचा लेप करून लावतात जेव्हा आपल्याला दुःख असते किंवा जे काही असतं त्याच्यासाठी. सो ही ती पानं आहेत. सो तुम्ही बघू शकता आमच्याकडे सगळी औषधं अगदी फुकटात आहेत, पण आम्ही त्याचा वापर करत नाही. पाहिले आहेत का, म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या गावीच ही उगते. तुम्हाला मुंबईत सहसा हे फूल बघायला मिळणार नाही. ह्याला समईचं फूल असं म्हणतात. एक स्टेम असतो, म्हणजे एक असं मोठं काठी जशी असते, त्याला बारके 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 अशी झाडं येतात आणि त्याच्यावरती ही फुलं दिसतात ऑरेंजसारखी, थोडाफार आबोलीसारखा रंग असतो आणि ह्याला स्मेल असा नसतो, पण हो खूप एका वेळेला जर आली तर थोडाफार ह्याचा सुगंध खूप छान येतो. अगदी वारात सुद्धा तो मिक्स होतो. हे त्याला काय म्हणतात, त्याला पॅप्सी म्हणतात आणि हल्लीच्या त्याला फॅशन मध्ये काय म्हणतात, त्याला काहीतरी म्हणतात, पॉपस्टिकल्स म्हणतात फॅशनेबल नावात. आमच्यासाठी ही पेप्सी आहे 2 रुपयाची, जी आम्ही लहानपणी आवडीने खातो, आताही आम्ही आवडीने खातो. आणि मी मुलांसाठी घेऊन आले. माहिती आहे थंडी आहे, थंडीत ह्या पेप्सीची खायची मजा खरी आहे. आणि हे आहे नळ्या, जे आम्ही गोट्यात घालायचो शाळेत असताना आणि त्या शॅ करत खायचो. तर मी ह्या रायासाठी घेतल्या, मी रायाला ह्या खूप आवडतात. घरातल्या समजा आपल्या आणायचे मला ह्या चांगल्या दिसल्या आणि आपल्या इथे जे दुकान आहे तिथे चांगलं मिळतं, चांगलं तेलातलं असतं, त्याच्यामुळे मी हे घेऊन आले त्याच्यासाठी. आणि हे आमच्यासाठी. सो आमच्या काळात कोको कोला आणि हे 10-20 रुपयाच्या बॉटल नव्हत्या, काचेची बॉटल असायची. आमच्यासाठी हेच कोको कोला, आमच्यासाठी हेच कोकचं आणि आता मी हेच घेऊन आले. मला नक्की सांगा ह्याच्यावर एखादी आठवण होता आणि तुमचं काय ह्याच्यातलं फेवरेट आहे का? नक्की. इथे कार पार्किंग सुरू आहे, हे रोडचं चालू आहे. त्याला गाड्यांची इतकी आवड निर्माण झाली आहे की हे त्याचं सुरूच असतं. अशा गाड्यावरती ठेवतो आणि धक्का मारून सगळं पाडतो आणि स्वतःच आवाज करत असतो, बूम 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 बूम. आता सध्या तो टायर रिपेअर करतोय, तुम्ही बघू शकता. आमचा छोटा मेकॅनिक येतो. झालं का टायर रिपेअर सर? ओ सर, टायर रिपेअर झाला आहे का? त्याचा एक टायर गायब आहे. त्यांनी ऑलमोस्ट 5 ते 6 गाड्या त्याच्या अशाच तोडलेल्या आहेत. आणि त्याला कळतं, फोन सुरू तुम्ही केलात ना की तो गप बसतो. हे बघा, मी आता किचनमध्ये चहा बनवायला गेलेली आणि या सगळ्या मुलांना मी एकत्र ठेवलेलं की खेळतील, मस्ती त्यांचं काय आहे. आता तुम्ही बघा त्यांचं काय काय चाललंय. आणि त्याला इतकी मजा येते राहायला, सगळ्या खेळणी हंतुना फेकतो येतो. अरे बापले, अरे बापले, अरे बापले. त्यांनी एवढं ही लोक खेळलेत की आता ते थकलेत. तर आया मोठा होतोय, त्याची मस्ती इतकी वाढते, त्याला सतत काय ना काहीतरी असं वेगवेगळं करायचं आणि त्याच्यात सगळी मुलं सांगते की आपल्या बाळांचं असं काहीतरी बघायला खूप मजा येते. म्हणजे मला आठवते की माझी आई सांगायची की तुला आत्ता नाही कळणार, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला खरंच आत्ता कळतं की छोट्या छोट्या त्यांच्या गोष्टींमध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या शब्दाला किती मजा वाटते, काहीतरी नवीन वाटतं आणि खूप एक्साइटमेंट होतं. अरे हा आता काहीतरी बोलला, आता असं काहीतरी बोलला.
भारीच वाटतं शपथ. शे गुड मॉर्निंग. शे गुड मॉर्निंग. राया से गुड मॉर्निंग. तो ह्याच्यासोबत खेळतोय. इथे जी झाडांची सावली पडते. सो आता 2 दिवसापासूनचा व्लॉग अजूनही कंटिन्यू आहे. आज आम्ही छोटीशी पार्टी करायला जातोय. म्हणजे आईचा बड्डे होता आणि आईच्या बड्डे दिवशी कोणच घरात नव्हतं. बाबा मुंबईला होते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. दुर्गेश पण ड्युटीवर होता. मी आणि आईच होतो. त्याच्यामुळे आम्हाला काही खास करता नाही आलं. पण नो गिल्ट म्हणून आम्ही आज चाललो आहोत. कुठे ते मलाही नाही माहिती. तेरेखोलला. पण आजची गंमत माहिती काय? आज ड्रायव्हिंग चक्क उल्हासभाई शेटिये करतायत. सो जाम भारी वाटते. थांबा मी तुम्हाला दाखवते. आणि त्यांच्या बाजूला त्यांची एकदम भारीवाली आयटम बसली आहे म्हणजे विद्या शेटिये. चला बघूया. सो हे आहेत आमच्या रायाचे आजू आणि ही आहे त्याची इद्या. सो आम्ही आता चाललोय आणि बाबा ड्राईव्ह करतायत. बाबांची ड्रायव्हिंग एन्जॉय करायचा हा माझा 3रा अनुभव आहे. त्याच्यामुळे एकदम भारी आहे आणि बेस्ट आहे. सो लेट्स सी आता पुढे काय काय करतो. डी आम्हाला तिकडनं जॉईन करणार आहे आणि मग तिकडनं आमची छोटीशी मिनी पार्टी होणार आहे. आणि हा आहे आमचा छोटासा राया. त्याला आम्ही सगळं टोपरं आणि सगळे फुल कपडे वगैरे घातले. कारण आता थंडी नाही आहे. पण जे कोकणात ट्रॅव्हल करतायत किंवा करणार आहेत त्यांना मी सांगेन की रात्री 11 नंतर मजबूत लय थप्पड तोड थंडी सुरू होते. आणि असली थंडी लागायला लागते ना की डोळे कान नाक सगळं तुमचं फ्रीज होऊन जात आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ट्रॅव्हल करणार असाल कोकणात तर रात्रीचा प्रवास असेल तर मजबूतवाले थंडीचे कपडे घाला आणि प्रवासाची मजा घ्या. म्हणून आम्ही प्रिकॉशन्स म्हणून राहायला ऑलरेडी ही टोपरी मी घेतलेली आहे. भोकं बंद करा. आणि हो आईचा एक खूप मोठा मेसेज आहे. तुमची सगळी भोकं बंद करा प्लीज. चुकीचा समज करून घेऊ नका. म्हणजे तुमच्या कानात बोळे घाला. म्हणजे नाकात नको कानात बोळे घाला म्हणजे तुम्हाला थंडी लागणार नाही. आणि जमलंच तर एक पेक रम मारा म्हणजे थंडी दूरच जाईल. हो की नाही. आता दुर्गेश शेटिये उर्फ बियर्ड बायकर 46 आलेले आहेत. आणि आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. बाबा मागे आले आहेत. आता आमची सवारी चालली पार्टी करायला. चलो. फायनली आम्ही आता आले आहोत. ऑलमोस्ट खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. ओके. आणि काय काय मागवलेलं ते मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही कारण की बरेचसे प्लेट उचललेले आहेत. पण जे आहे ते मी फ्राईज ऑर्डर केले होते आणि तिथे चिकन होतं. चिकन संपलं आहे. फ्रेंच फ्राईज एकच बाकी आहे. ते कोल्ड्रिंक्स आहे. आई आहे म्हणजे बड्डे गर्ल आहे. बाबा आहेत. राया आहे. पार्टी सो इथे आमची पार्टी सुरू आहे आणि मजा येते. फॅमिली पार्टी छोटीशी खूप बरं वाटतं. कधी कधी असं बाहेर जायचं आणि हॅविंग अ स्मॉल डिनर लंच वॉज व्हेरी व्हेरी गुड. तर चला मग आपण कंटिन्यू करूया आणि मग एन्जॉय करूया. इथे अजून एक काय हे आहे डीचं फेवरेट टाइमपास ज्याला आपण मुंबईत म्हणतो. आम्ही आलो आहोत ते तेरेखोललाच आहे. बट इट्स व्हेरी गुड. खूप बेस्ट जेवण भेटतं. ॲम्बियन्स मस्त आहे. ज्यांना ड्रिंक करायचं ते ड्रिंक करू शकतात. ज्यांना फक्त खायचे खाऊ शकतात. आणि मुळात खूप बजेट फ्रेंडली आहे. टेस्ट तर अमेझिंग आहे. आम्ही खूप मजा करतो. तुम्हाला जर नाव हवं असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला नाव नक्की सांगेन. गाईस काल आमचा प्रवास खूप सुंदर झाला. ॲक्च्युली मी फार काही व्हिडिओ नाही शूट केला कारण मला